बुलेटिनमध्ये स्वागत। एक मोठी बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत। मनसेचे नेते संदीप देशपांडेंना अज्ञाताकडून धमकी आलेली आहे। मराठी आणि अमराठीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही धमकी आली असं कळतंय। संदीप देशपांडेंकडून अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञाताकडून धमकी आलेली आहे। मराठी आणि अमराठीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही धमकी आल्याची माहिती मिळते आणि मग त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे अज्ञातांविरोधात। हॅलो, हा शिवी कशाला देत आहे? अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला। तू दिली की दिली तू दिली शिवी? तुला ना मारायचं कधी ते जाऊ दे, तुझी अवकात नाही तेवढी। तुझी अवकात आहे का रे भैया? हा भैया कोणाला म्हणतो ना? चल तुला पत्ता दे, उद्या येतो। तुझ्या हिम्मत असेल तर उभा राहा तिथे। हा तिकडेच येतो ना मी। कसाल तुला ये ना माझ्या घरी येतोस, भेटतो। ये चल बघू हा, तुझी येतो, हिम्मत येतो। किती येते। हा ठीक आहे, येतो हा ये। हा बघ तू हिम्मत। बघ हिम्मत, येतो कधी यायचं ते सांग। ए जा रे भैया चला। कोणाला म्हणतो भैया? तिच्या आईला एक सीट आणून निवडून आणून दाखव। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांचा पाणीसाठा जवळपास 32% आलाय। त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये मुंबईच्या अनेक भागांची मदार टँकरच्या पाण्यावर असताना टँकरनं पाणीपुरवठ्याचा व्यवसायच बंद करण्याचा पवित्रा मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं घेतलाय। केंद्रीय नियमांविरोधात आज मध्यरात्रीपासून 1800 टँकर बंद करण्याचा पवित्रा घेण्यात आलाय। पुणे शहरात पावसाळ्यापूर्व कामांचं नियोजन करण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांकडून संबंधित पुणे महानगरपालिकेच्या विभागांना सूचना देण्यात आल्यात। 7 जूनपूर्वी शहरात पावसाळ्याच्या अनुषंगानं करण्यात येणारी कामं पूर्ण करा, अशा सूचना करण्यात आल्या। बेस्ट उपक्रमाला नव्या आर्थिक वर्षात मुंबई महापालिकेकडून 1000 कोटी रुपयांनी निधी दिला जाणार आहे। त्यापैकी 100 कोटींचा हप्ता प्रशासनानं बेस्ट उपक्रमाला दिला आहे। या अनुदानातून कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीची थकबाकी देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत। अटल सेतूची जोडणी थेट वांद्रे वरळी सी लिंक रोडला देण्याकरता महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी शिवडी उन्नत मार्गिकेकरता प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यात येणार आहे आणि त्याकरता वाहतूक पोलिसांची परवानगी मिळवण्याचा मार्ग मोकळा झालाय। त्यामुळे वाहतूक पोलिसांनी हरकती आणि सूचना मागवल्या आहेत। वरळी शिवडी उन्नत मार्गिकेकरता प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलाचं पाडकाम केलं जाणार आहे। त्यामुळे या परिसरातील वाहतुकीत बदल केला जाणार आहे। प्रभादेवी पुलाची पश्चिम वाहिनी बंद केली जाणार आहे। यामुळे इथून दादर पश्चिमेकडे जाणारी वाहनं मडकेबुवा चौक इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडनं टिळक ब्रिज मार्गे जातील। मुद्रा कर्ज योजनेद्वारे 33 लाख कोटी रुपयांचं तारणमुक्त कर्ज मंजूर करण्यात आलंय। यातून असंख्य लोकांना आपली उद्यमशीलता दाखवण्याची संधी मिळाली आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। तर मुद्राच्या 70% लाभार्थी महिलाच आहेत। सूक्ष्म आणि लघु व्यवसायांसाठी कर्जवाढ ते 2024 मध्ये 15.5% घसरून नोव्हेंबर 2024 मध्ये 10.1% पोहोचली आहे। मोठ्या व्यवसायांच्या बाबतीत कर्जवाढ स्थिर राहिली, तर मध्यम आकाराच्या कंपन्यांकरता ती नोव्हेंबरमध्ये वाढून 20% झाली। 2024-25 मध्ये भारतातील वाहन विक्री आदल्या वर्षाच्या तुलनेमध्ये 6% वाढली आहे। या वर्षात 2.61 कोटीपेक्षा जास्त वाहनांची विक्री झाली आहे। बोरिवली स्थानकातून पार्सल बुकिंग सेवा 10 मार्चपासून बंद करण्यात आली आहे। त्यामुळे याचा परिणाम बोरिवली आणि परिसरातील छोट्या व्यापाऱ्यांवर होणार आहे। पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागानं 2024-25 या आर्थिक वर्षात व्यावसायिक उत्पन्नाच्या बाबतीत नवा उच्चांक गाठलाय। विविध माध्यमातून एकूण 4485 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे। यामध्ये प्रवासी तिकीट विक्री, मालवाहतूक, पे अँड पार्क सुविधा तसंच खाद्यपदार्थ विक्री यांचा मोठा वाटा आहे। राज्यात मधमाशा पालनाचा मोठा वाव आहे। त्यामुळे मध उद्योगाची व्याप्ती वाढवण्याकरता मधमाशी पालनाबाबत जनजागृती, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी मध महोत्सव भरवला जातो। शिवाय मधमाशांच्या पालनातून रोजगार निर्माण करण्यासह मिळण्यापुरते मर्यादित न राहता मधाच्या खरेदी विक्रीसह या उद्योगाला समृद्ध करण्यास उपयोग होतो।